रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. या प्लॉटला रिंग डोस सुद्धा नाहीये आणि पक्की बांधणी करताना सुद्धा दाणेदारचा रासायनिक खतांचा कुठलाही डोस टाकलेला नाही, तरी सुद्धा केळी ही बघण्यासारखी आलेली आहे. जे रामा ॲग्रोचं जसं आलं आम्ही ते आम्ही एक विचार केला की जेव्हापासून जे घ्यायचंय ते हेच घ्यायचं, दुसरं डोक्यात नाही, जसं येईल तसं येईल. पण आम्हाला ह्यातनं पूर्णपणे यश मिळालं हे आम्हाला कळलंय, आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. आम्ही काय ह्यातून दुसरं काही वापरलेलं नाही, काय नाही, काय नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार, बळीराजाला मानाचा मुजरा. शेतकरी मित्रांनो, आज आपण या केळीच्या प्लॉटमध्ये उभं आहोत. या केळीच्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येक केळी बागायतदार हा 1 महिना झाला की रिंग डोस टाकतो, 3-3.5 महिने झाले, 4 महिने झाले की पक्क्या बांधणीला हा रासायनिक खतांचा डोस हा टाकतो, म्हणजेच टाकतो. पण आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉटला रिंग डोस सुद्धा नाहीये आणि पक्की बांधणी करताना सुद्धा दाणेदारचा रासायनिक खतांचा कुठलाही डोस टाकलेला नाही, तरी सुद्धा केळी ही बघण्यासारखी आलेली आहे. आपण त्या शेतकरी मित्रांकडे जाणून घेऊ की त्या शेतकरी मित्रांनी कोणताही रासायनिक खतांचा मिक्सरचा डोस न टाकता सुद्धा कशा प्रकारे त्यांची केळी सक्सेस केलेली आहे. आणि विशेष म्हणजे या केळीला आता सध्या चिलिंग हा रोग कसलाही नाही. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊ शेतकरी मित्रांकडनं कशा पद्धतीने बेसोड डोस न टाकता सुद्धा चांगल्या प्रकारे केळी सक्सेस झालेले आणि चिलिंग हा प्रकार जाणवलेला नाही. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण जाऊया शेतकरी मित्रांकडनं आणि शेतकरी मित्रांकडनं जाणून घेऊ की कशा प्रकारे त्यांनी केळीच्या बागेमध्ये यश मिळवलेलं आहे. मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे बघितलं होतं की कोणताही रिंग डोस आणि कुठल्याही पक्क्या बांधलेला डोस न टाकला अशा आहेत विलास नारायण व्यवहारे, माळवडी नंबर 2, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. व्यवहारे साहेब नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. जसं मी आता शेतकरी बांधवांना सांगितलं की तुमच्या ह्या केळीच्या प्लॉटला तुम्ही रिंग डोस दाणेदारचा केलेला नाही आणि विशेष म्हणजे पक्क्या बांधलेला सुद्धा तुम्ही दाणेदार खत टाकलेलं नाही. मग काय केलं तरी काय? आम्ही स्टार्टिंग पासून अजिबात रासायनिक हे खत वापरलेलंच नाही. बरं. जे रामा ॲग्रोचं जसं आलं आम्ही ते आम्ही एक विचार केला की जेव्हापासून जे घ्यायचंय ते हेच घ्यायचं, दुसरं डोक्यात नाही, जसं येईल तसं येईल, जसं येईल तसं येईल. पण आम्हाला ह्यातनं पूर्णपणे यश मिळालं हे आम्हाला कळलंय, आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. आम्ही काय ह्यातून दुसरं काही वापरलेलं नाही, काय नाही, काय नाही. फक्त स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत अजून पण तेच चालू आहे माझं. रामावडीचं खत वापरलं. तर मला सांगा, आता तुम्ही माळवडी 2 नंबर मध्ये राहता, माळवडी नंबर 1 मध्ये राहता, बरोबर ना? तर या भागामध्ये सगळ्यात प्रमुख पीक म्हणजे ऊस आहे. बरोबर. आता तुम्ही केळी लावलेली, फर्स्ट टाइमच लावलेली. ही शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, फर्स्ट टाइम केळी लावली, फर्स्ट टाइम केळी लावली, तरी तुम्ही डेरिंग रासायनिक खत दाणेदार खत टाकलेली नाही. तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही केळी लावली होती तर आजूबाजूचे काही शेतकरी बांधव आहेत, तुमच्या ग्रामस्थ आहेत, ते काय म्हणायचे, काही येडाफेडा काय रासायनिक खताचा डोस टाक, त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास होते. पण मी ते अजिबात सुद्धा ऐकलं नाही कोणाचं, कारण मला पूर्णपणे की एक अनुभव घ्यायचा होता की ह्यातून काय होतंय उत्पन्न, की होतंय की नाही होतंय. मी पहिल्यांदा ट्राय केलं पण माझं सक्सेसफुल मी इथंच झालेलो आहे. पूर्णपणे मला यश मिळालेलं आहे त्यातनं. जे आतापर्यंत मी जे काय हे केलेलं आहे की बाकीच्यांचं पण बघितलं मी आणि माझ्यात पण काही फरक नाहीये. आता मला सांगा व्यवहारे साहेब, जे इतर बागायतदार आहेत, केळीवाले बागायतदार जे रासायनिक खतांचा भडी मापार म्हणजे प्रचंड वापर करतात, तर त्या रासायनिक खतांच्या केळीमध्ये तुमच्या केळीमध्ये काय तफावत जाणवतो तुम्हाला? माझी आता कसं आहे, साईजला थोडी जरी ही कमी असली, गाडाची जर तेवढीच आहे, जेवढी पाहिजे तेवढं मला 20-22 काय किलो असेल. आता म्हणजे चालू आहे माझं, हार्वेस्टिंग पण झालेलं आहे माझं. बरं, किती हार्वेस्टिंग झालं? 6 टन गेलेलं आहे माझं. पहिली ह्याच्यात 60 टन गेलेलं आहे. 6.5 टन गेलं. 300 झाडामध्ये 6.5 टन गेलं, म्हणजे सरासरी 20-21-22 किलोची आपल्या रास पडलेली आहे. आता मला खरं सांगा साहेब, हा तुमचा केळीचा किती झाडांचा प्लॉट आहे? माझा हा प्लॉट आहे 3300 रोपांचा. 3300 रोपांचा प्लॉट आहे. पण मला सांगा, आता इथं आपल्या रामा ॲग्रो कंपनीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उपलब्ध आहेत, ते म्हणजे गणेश भोंगसर. गणेश भोंगसर नमस्कार. व्यवहारे सरांचा हा 3300 झाडांचा प्लॉट आहे, पण तुमच्याकडनं आणि शेतकरी बांधवांकडे एक थोडीशी चूक झाली. ती चूक काय झाली सांगा बरं? म्हणजे त्या टायमिंगला झालं की ह्यांचा 3300 झाडाचा प्लॉट होता आणि आपण त्यांना 2 एकर म्हणजे 2400 झाडाच्या त्यांनी औषध देत होतो. आपण एक डोस एक्स्ट्रा वाढवायचा
ते डोस कमी दिलत त्यांना. हा, म्हणजे- म्हणजे जवळजवळ असं वेण झाली तरी आपलं तिथपर्यंत चाललं होतं. नंतरच्या त्यांनी बोलण्यातून असं आलं की ही 33 झाड आहेत. मग तिथनं पुढं आपण हे केलं की ह्यांना 3 डोस तिथनं पुढं चालू. हा, म्हणजे सांगण्यात प्रकार व्यवहार साहेब. शेतकरी मित्रांनो, हा 33 झाडांचा प्लॉट आहे, पण रामायगडची ट्रीटमेंट ही 2400 झाडाच्या हिशोबाने चालू होती. पण ते कधी कळलं आम्हाला की सर हे आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस येण झाली हा. त्यावेळेस लक्षात आलं हा हा की पण तोपर्यंत उशीर झाला होता. हे अगोदर जर असतं तर अजून ह्यात आम्हाला बराचसा ही मिळला असता, वाढ मिळाली असती. वाढ मिळाली. तरी पण मला तरी सांगा, पण त्यापेक्षा पण भरपूर आम्हाला जेवढं पाहिजे त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. जास्त आहे. हो हो हो. 33 झाड डोस 2400 झाडाचा, हो, right, तरी पण right. रिझल्ट चांगला मिळालेला चांगला मिळाला, आहे. हो. बरोबर ना. आता सरासरी तुम्ही म्हणलं की किती टन तुमचा माल तुटलेला आहे आता सध्या? आतापर्यंत 300 गेलेत, म्हणजे 300 कुठं गेलेत, त्यात 6.5 टन गेलेला आहे. बरं, त्या 7.5 टनाला किती रुपये रेट मिळाला तुम्हाला? 22 रुपये रेट मिळाला. 22 रुपये प्रति किलो रेट मिळालेला आहे. बॉक्स पॅकिंगच झालेलं आहे. बॉक्स पॅकिंग झालेलं हो, आहे. box packing. सगळं बॉक्स पॅकिंग, सगळं box packing झालं. सगळं बॉक्स पॅकिंग हो, झालेलं हो, आहे. म्हणजे सगळं बॉक्स पॅकिंग झालेलं आहे. म्हणजे सांगण्यात प्रकार काय मला सांगा. आता तुम्ही पहिल्यांदाच केळी केलेली हो, आहे, first time च. पहिल्यांदा डेअरिंग केलेली Yes, आहे. पण ती बी डेअरिंग करताना तुम्ही जैविक वरती डेअरिंग केलेली हो, आहे, हे रासायनिक वरती डेअरिंग केलेली अजिबात नाही. आता मला सांग, जो तो शेतकरी डेअरिंग करतो रासायनिक खतांच्या संगतीनं, बरोबर. पण तुम्ही रामाडे कंपनीच्या जैविक खतांच्या संगतीनं डेअरिंग केली की बाबा नाही खत टाक, रिंग डोस बी टाकायचा नाही आणि आणि पक्क्या बांधलेला बी डोस पक्का टाकायचा टाकलेला नाही. हो, टाकलेला बरोबर, हो. नाही. बरं, त्यात हुकलं काय, हाय किडी 3300 आणि डोस झाला 2400 हा. तरी पण बघण्यासारखा डोस आलेला आहे. आता मला सांगा, आपल्या आजूबाजूला माळवडा नंबर 1 असेल किंवा इंदापूर तालुक्यामध्ये आता केळीचं प्रमाण हे वाढत चाललेलं चाललेलं आहे. आहे. तर जी काही रासायनिक पद्धतीने केली जाते आणि हा आपला रामाडे कंपनीच्या शेड्यूलवरती हा प्लॉट आलेला आहे, तर तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं मला, कसं म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल की बाबा जैविक चांगलं का रासायनिक चांगलं? जैविक चांगलं. रासायनिक पेक्षा जैविक लय चांगलं. का तर त्याला एवढ्या प्रमाणात डोस टाका लागतोय मोठा. हा, हा. एक जरी नुसता बेसळ डोस घ्यायचा म्हणलं तर 40-50 हजार टाका लागतोय. हा. तेवढ्या प्रमाणात न घेता आपल्याला ह्या कमी प्रमाणात होतोय आणि तेवढंच उत्पन्न मिळतंय. बरं, मला सांगा आता रानाची पण ही होती चांगली आपल्या. रानाची पोत चांगला हो, हो. राहतोय. आता ह्या 3300 झाडाला रामा ॲग्रो कंपनीच्या उत्पादनांचा अंदाजे खर्च किती आला मला सांगा, किंवा परफेक्ट सांगा. 50 आला, 60 आला, 70 आला, 80 आला, लाख आला, 1.25 लाख आला, 2 लाख आला, 3 लाख आला का 5 लाख आला? आता एवढं तरी अंदाजे 70 हजाराच्या आसपास आला असेल. 70,000 एवढा कमी? हो हो, नक्की नक्की. बरोबर. हो. तर शेतकरी मित्रांनो, व्यवहार साहेबांचं म्हणणं असं आहे की 70,000 रुपये खर्च आपण केलेला आहे, बरोबर ना. हो. तर 70,000च्या मानाने रासायनिकात न करता तुम्हाला सरासरी 20-21 किलोची रास पडलेली आहे. हो, बरोबर. 22 रुपये किलो तुम्हाला रेट मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बॉक्स पॅकिंग झालेली Box packing. आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. आणि पहिली गोष्ट, इंजेक्शन केले का? अजिबात सुद्धा नाही. इंजेक्शन नाही, त्याला दुसरं काय नाही, फक्त एक मच्छरचं म्हणजे हे केलेलं आहे. केमिकलचा डोस दिला होता. Chemicals, हा. त्याच्या व्यतिरिक्त काय अजिबात केलेलं सुद्धा नाही. म्हणजे इंजेक्शन बी नाही, हा, हा. रिंग डोस बी नाही, बेसल डोस बी नाही, नाही. पक्क्या पाण्याला डोस बी नाही. बरं, वॉटर सोल्युबल काय काय वापरली? वॉटर सोलेबल एक सोडले असतील, एक युरिया 4-5 किलो, DAP एक 4-5 किलो आणि पोटॅश. ह्याच्या व्यतिरिक्त काय? अजिबात नाही. मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रामाडे कंपनीचा प्रोडक्ट काय काय वापरलेले? जेवढे प्रोडक्ट आहेत, केळी स्पेशल झालं, तुमचे सृष्टी झालं, नंतर ह्याच्या स्प्रे म्हणलं तर Steam Grow आहे, रामा गोल्ड आहे. जेवढे काय आहेत त्याचे हा, प्रोडक्ट जे काय schedule आहे. शेड्यूल आहे, त्या शेड्यूल पण प्रमाणे तरी पण सगळं मला वापरतो. सांगा, खरं सांगा बरं का व्यवहार साहेब, म्हणजे खोटं काय बोलायचं आपल्याला नाही, कारण का ही लोक बघतात त्यांना आपला खोटं बोलून उपयोग नाही. जर तुम्ही रामायण कंपनीचं जर 100% शेड्यूल जर वापरलं असतं तर काय बदल झाला असता? अजून फरक पडला असता. अजून फरक पडला असता. आणि प्लस मध्ये स्टार्टिंग पासून जर झाला असता अजून उत्पन्न माझं वाढलं. अजून उत्पन्न वाढलं असतं. 100%. पण मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही केळी केली त्यावेळेस तुमच्या आजूबाजूच्या शेतकरी बांधव मला हँग केलं का नाही केलं? भरपूर केलं. काय काय हँग केलं? मला सांगितलं की ह्याला डोस टाका लागतो, बेसळ टाका लागतो. मी ज्यावेळेस केळी येण झाली त्यावेळेस सुद्धा मला जाऊन भेटले की तुला ही डोस टाकल्याशिवाय ही येण होणार नाही. तरी पण मी गेलेलो दुकानातनं बाहेर आलो आणि आपल्या तिथून येऊन मी 5-6 केंड घेऊन आलो आणि ह्याला सोडले. पण मला काहीच कुठं जाणवलं नाही. पूर्णपणे माझी केळी पण येण झाली, सगळं व्यवस्थित झालं. हा, म्हणजे मला सांगा शेतकरी बांधवांनो, तुमच्या डोक्यात खूळ निघालं का की दाणेदार टाकावं लागतं, वॉटर सोबत टाकावं लागतं तरच केळी येते? हो, 100% नाही की असं काही नाही की टाकावं असं नियम नाहीये. नाही, अजिबात सुद्धा नाही. नक्की 100%. आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही गॅरंटी देऊ शकता का 100% की नाही टाकायची गरज? अजिबात नाही. 100% सांग. मी वापरलंय, मी स्वतः अनुभवलंय आणि मी स्वतः केलेलं आहे म्हणून सांगतोय. येस, म्हणून हो. सांगतो शेतकरी बांधवांनो, तुम्ही खुश आहे का? हो, 100% खुश आहे का? नक्की हो नक्की. हो नक्की. रास चांगली पडली, एकदम. भाव चांगला मिळाला, हो. चांगला मिळाला. चिलिंग आहे का? अजिबात सुद्धा. मला काय सांगा, सुद्धा नाही आता कुठं शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 11 डिसेंबर 2024. आता सध्या चिलिंग ह्या रोगाने प्रत्येक केळी बागायतदारांची अक्षरशः सलाईन लावायची पाळी आलेली आहे. चिलिंग कुठे आहे का मला सांगा? आता माझ्या प्लॉट मध्ये सध्या माझ्या शेजारचा एक दुसरा
दुसरा प्लॉट हा. आहे माझा आणि त्याचा एकाच दिवशी प्लॉट लावलेला हा, आहे हा. तर माझ्यापेक्षा त्याच्यात आता चिलिंग भरपूर हा. आहे त्यांनी पूर्ण रासायनिक वापरले त्यांनी अजिबात जैविक वापरलं नाही बर. मी पूर्ण स्टार्टिंग पासून जैविक आणि अजून पण जैविकच आहे बर, माझं बर. ते मला अजून तर कुठं दिसलं नाही आता व्यापारी येऊन बघून जातात सांगतात अजून तर कुठं दिसलं नाही बागत येस येस त्याचा तुमचा 7.5 टन तुटलेला आहे. आहे. याची लागण तारीख आहे या केळीची 2/2/24 म्हणजे 2 फेब्रुवारी 2024. आज तारीख आहे 11 डिसेंबर 2024. 10 महिन्यामध्ये तुमचं हार्वेस्टिंग हो, चालू जिकडे झालं. तिकडे व्हायला चालू हो, झालेलं आहे. एकंदरीत जो आपला शेतकरी वर्ग आहे ज्याला आपण जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणतो बरोबर ना? बरोबर. हा दिवसेंदिवस हारत चाललाय थकत चाललाय दमत चाललेला आहे का चाललाय कारण का रासायनिक खत आता रासायनिक खत वापरू एक तर जमीन आपली नापीक होत चाललेली बरोबर आहे आहे. जमिनीचा पोत कमी होत चाललेला आहे त्यांना तुम्ही रासायनिक खतांना रामायगड कंपनीची जी काही खतं आहे जैविक खतं त्याच्यामध्ये रूट मॅजिक बायोसमृद्धी केळी स्पेशल असेल ज्ञानशक्ती असेल बायोसृष्टी असेल मायक्रोडोन 555 असेल स्टीम ग्रो असेल रामागोड असेल फॉस्फरिक ऍसिड असेल बरोबर ना रामा कॅल्बोर असेल नीमकरंज असेल बरोबर ना बरोबर. या उत्पादनांचा रासायनिक खतांना पर्याय होऊ शकतो का 100% जर पहिल्यापासून शेड्यूल जर ठेवलं हा. तुम्ही तर ते रासायनिक बघायची सुद्धा गरज पडणार नाही नाही हा नक्की 100% कारण मी स्वतः अनुभवलंय मी स्वतः घेतलेला आहे प्लॉट मध्ये मी अजिबात सुद्धा रासायनिक वापरलेलं नाही त्याच्यामुळे मला 100% रिझल्ट आहे त्याचा. 100% रिझल्ट आहे हो. तर शेतकरी मित्रांनो आपल्या समोर आहेत विलास नारायण व्यवहारे बरोबर. मुक्काम पोस्ट माळवडे नंबर 1 तालुका इंदापूर जिल्हा पुणे. शेतकरी मित्रांनो खरंच जर कोणाला प्लॉट बघायचा असेल तर अजून हार्वेस्टिंगला किती टायमिंग आहे अजून आता 4-8 दिवसात चालू होईल अजून बाकी आता 2 गाड्या तर निघतात हो. पण अजून हार्वेस्टिंग किती दिवस चालेल हार्वेस्टिंग तसं नाही सांगू शकत तरी पण 1-1.5 महिना तरी चालत 1.5 महिना चालेल हो, तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना शंका वाटते ना की बाबा ह्याने रासायनिक टाकलं का नाही टाकलं तुम्ही बेड उकरून बघू कुठं पण बघू शकता आणि मला एवढा पण दाखवायचा की मी हे टाकलंय म्हणून मी त्याला 1 नाही 1000 मी म्हणाल तेवढं बक्षीस द्यायला तयार आहे बघा हा शेतकरी मित्रांनो हा कॉन्फिडन्स कंपनीचा नाही हा कॉन्फिडन्स कोणाचा आहे शेतकऱ्यांचा आहे कारण आज शेतकरी पेटून उठलाय की रासायनिक खताला पर्याय जैविक स्ट्रॉंग आहे 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 आणि तो म्हणजे रामा ॲग्रोटेक. शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ह्यांची बाग आमच्याकडे कन्सल्टिंगला आलती ना त्यावेळेस अक्षरशः ह्यांच्या काही मित्रांनी ह्यांच्या पाहुण्यांनी ह्यांच्या सहकार्याने ह्यांचं डोकं एवढं हँग केलं की मित्रांनो तुम्हाला रासायनिक खत वापरावं लागेल ही बुरशीनाशक सोडावं लागेल ही टॉनिक मारावं लागेल हे असं करावं लागेल ही वॉटर सल्फर सोडावं लागेल ही खत टाकावं लागेल पण ती पाळी तुमच्याकडे आली का नाही अजिबात सुद्धा नक्की आली? अजिबात नाही. नक्की हो नक्की सांगायचं मित्रांनो शेतकरी मित्रांनो एकच आहे की दिशाभूल करणं हे रामाडे कंपनीचं तत्व नाही उद्दिष्ट नाही. जो कोण शेतकरी आज दमत चाललाय हारत चाललाय थकत चाललाय त्याला एक नवी उभारी द्यायची असेल एक नवी दिशा द्यायची जर असेल तर त्याला रासायनिक खताला बगल देऊन जैविक खतं वापरणं गरजेचं आहे आणि रामा ॲग्रो कंपनी मागील 8 वर्षापासून प्रत्येक पिकामध्ये जैविक पद्धतीनेच काम करते आणि जैविक पद्धतीने काम करून जमिनीचे सुपीक करणं गांडूळ तयार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा खर्च कमी झाला का वाचला कमी झालं नक्की हो खर्च कमी करून तुमचं मनासारखं उत्पादन मिळालं हो का 100% काय वादच नाही वादच नाही. नक्की कारण हा जे आपल्याला जे पाहिजे होतं त्यात तर सगळं यश मिळालं अजून ह्याच्यापेक्षा काय काय आणि चिलिंग नाही माल पण फुगलाय माल पण पाहिजे तेवढा आहे मग रासायनिकच का टाकायचं जैविक वधी होते कमी खर्चात होते आणि रानाचा पण स्पोत वाढतोय येस रानाचा पण पोत वाढतोय तर तुम्ही खुश हो 100% तर चला तर शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मी बाग अशी दाखवली ज्या बागाला रिंग डोस केलेला नाही बांधलेला डोस केलेला नाही वॉटर सल्फर सोडलेलं नाही इंजेक्शन केलेलं नाही तरी पण 20-22 किलोची रास पडलेली आहे आणि 22 रुपयांनी कटिंग चालू झालेलं आहे Box packing झालेलं. आणि बॉक्स पॅकिंग आहे ती काय सगळं बाहेर. 22 रुपये कटिंग बॉक्स पॅकिंग आहे चिलिंग फिलिंग तसलं काही प्रकार नाही तर अवश्य मित्रांनो रामाडे कंपनीचं केळीचं वेळापत्रक रोप लावल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत नक्की वापरा आणि तुमची केळी ही रसायनमुक्त करा आणि केळी एक्सपोर्ट करा बॉक्स पॅकिंग करा चिलिंग पासून दूर ठेवा. रामाडे कंपनीचं ब्रीद वाक्य आहे शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी धन्यवाद.